काँग्रेस आमदार राहुल बोंद्रे यांच्यावर पैशांचा पाऊस पाडण्यात आलाय। माजी नगरसेवकाच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात आमदार महोदयांवर ही पैशांची उधळपट्टी करण्यात आली आहे। आमदारांना खुश करण्यासाठी त्यांच्या कार्यकर्त्यांनी एक शाम आमदार राहुल भाऊ के नाम या कव्वालीच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। या कार्यक्रमात हजारो रुपयांचा पाऊस आमदारांवर पाडण्यात आला। एकीकडे महाराष्ट्र दुष्काळात होरपळत असताना सत्ताधारी आमदारांनाच अशा प्रकारे पैशांची उधळपट्टी करून जनतेच्या जखमांवर मीठ चोळण्याचं काम केलंय, अशी प्रतिक्रिया आता उमटू लागली आहे। माजी नगरपालिका उपाध्यक्ष रफीक शेख कुरेशी यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता। मध्यरात्री उशिरापर्यंत हा कार्यक्रम सुरू होता, तोही राहुल बोंद्रे यांच्या अनुराधा इंजिनिअरिंग कॉलेजच्या कॅम्पसमध्ये। विशेष म्हणजे महाराष्ट्रातील ख्यातनाम साहित्यिक अजीम नवाज राही हे स्वतः आमदारांवर पैसे उधळताना दिसत होते। राही यांच्या 10वी आणि MA अभ्यासक्रमात कवितांचा समावेश आहे। व्यवहारांचा काळा घोडा हा त्यांचा सुप्रसिद्ध कविता संग्रही उपलब्ध आहे। याचबद्दल अधिक माहिती आपण जाणून घेऊयात। आमचे रिपोर्टर राहुल पहुरकर आपल्या सोबत आहेत। राहुल, आपण दृश्यांमध्ये जे बघतोय ते निश्चितपणे धक्कादायक आहे। काय नक्की हा सगळा कार्यक्रम होता, याबद्दल जरा तपशीलवार सांगशील? विशाल, या ठिकाणी जे काँग्रेसचे एक आमदार जे राहुल बोंद्रे आहेत यांना खुश करण्यासाठी त्यांचे काही कार्यकर्त्यांनी काल या ठिकाणी त्यांच्या इंजिनियर कॉलेज त्याच्या कॅम्पसमध्ये कव्वालीचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता। आणि त्या कार्यक्रमाच्या वेळी या कार्यकर्त्यांनी जवळपास म्हणजे हजारो लाखो रुपये त्या ठिकाणी उडवण्यात आले। फक्त आपल्या आमदाराला खुश करण्यासाठी या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी हा जल्लोष साजरा केला, पैसे उडवण्यात आले। दुसरीकडे या ठिकाणी दुष्काळ पडलेला आहे, तर यामुळे भारतीय जनता युवा मोर्चाच्या काही कार्यकर्त्यांनी या संदर्भात निषेध सुद्धा नोंदवलेला आहे। आणि विशेष म्हणजे ज्यावेळेस हे पैसे उडवले जात होते त्यावेळेस या उडवण्यामध्ये आपण व्हिडिओमध्ये पाहू शकता की त्या ठिकाणी अजीम नवाज राही हे नाव असं आहे की हे खूप मोठे साहित्यिक आहे, ज्यांच्या कविता MA 10वी सारख्या मोठ्या मोठ्या पुस्तकांमध्ये या ठिकाणी शिकवल्या जातात, ज्यांच्या कविता सामान्य गोष्टींसाठी सामान्य कविता त्यांच्या पुस्तकांमध्ये पाठ्यपुस्तकांमध्ये समावेश करण्यात आलेला आहे। अशा ख्यातनाक साहित्यिकांनी सुद्धा त्या ठिकाणी हजारो रुपयांची पैशाची उधळपट्टी करताना आपण त्या व्हिडिओमध्ये पाहू शकता। अगदी आपण दृश्यांमध्ये बघू शकतो की कशा प्रकारे ही पैशांची उधळण या ठिकाणी करण्यात येते। पण या सगळ्या याच्यावरती जे आमदार आहेत ज्यांच्या नावाने हा कार्यक्रम करण्यात आला त्यांची काय प्रतिक्रिया मिळू शकली का? या संदर्भात आम्ही आमदार बोंद्रेंशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचे फोन आता नॉट रिचेबल दाखवत आहेत। आणि या संदर्भामध्ये काही भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी पोलीस स्टेशनला रितसर तक्रार देण्याचा प्रयत्न केला, मात्र तिथले स्टेशनचे ठाणेदार यांनी सांगितले की शहरापासून 1 किलोमीटर हा प्रिमायसेस होता आणि त्याच्याशी आमचा कुठलाही संबंध नाही आणि त्यांना त्या ठिकाणी हकलून लावला, असा आरोप इथल्या भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी केलेला आहे। याचबद्दल बोलूयात। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर आपल्या बरोबर आहेत। रविकांत तुपकरजी, एकीकडे महाराष्ट्र राज्य हे दुष्काळात होरपळत असताना अशा प्रकारे लोकप्रतिनिधींनी स्वतःवर पैशांची उधळण करून घेणं कितपत योग्य आहे? एका बाजूला बुलढाणा जिल्हा हा विदर्भातला शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या बाबतीत अव्वल नंबर 2 चा जिल्हा आहे, भारतामध्ये नंबर 2 ला आहे। विशेषतः आमदार राहुल बोंद्रेंच्या चिखली तालुक्यामध्ये प्रचंड शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत आणि जनावरांना चारा नाही, माणसांना प्यायला पाणी नाही, जनावर कत्तलखान्याच्या दिशेने निघालेली आहेत, माणसं गावं सोडून मुंबईच्या दिशेने कामासाठी निघालेली आहेत। अशा परिस्थितीमध्ये मात्र सत्ताधारी पक्षातले काँग्रेसचे आमदार राहुल बोंद्रे यांच्यावर जो काही माजी नगरसेवक रफीक कुरेशींनी पैशाचा पाऊस त्या ठिकाणी पाडला आणि एका अर्थाने हे सगळे काँग्रेस पक्ष हे आमदार राहुल बोंद्रे हे सत्तेची आणि पैशाची मस्ती या भागातल्या जनतेला दाखवत आहेत। ज्या पद्धतीने रोम जळत होता आणि रोमचा राजा बिगुल वाजवत होता त्याच पद्धतीनं या आमच्या बुलढाणा जिल्ह्यातली जनता दुष्काळाच्या छायेखाली होरपळत असताना आमदार राहुल बोंद्रे मात्र अतिशय मस्तीमध्ये आणि सत्तेचा यांना माज आलेला आहे। जिल्हा बँकेचं 55 कोटी रुपयाचं कर्ज राहुल बोंद्रेंचं थकीत आहे, ते कर्ज त्यांनी बुडवत आणलेलं आहे आणि असं असताना मात्र त्यांच्यावर पैशाचा पाऊस उधळून घ्यायचा ही अतिशय शर्मेची बाब आहे। एका अर्थाने दुष्काळग्रस्तांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार राहुल बोंद्रेंनी केलेला आहे। म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आम्ही सगळे लोक आमदार राहुल बोंद्रेंनी तात्काळ स्वतःची नैतिक जबाबदारी म्हणून राजीनामा दिला पाहिजे ही मागणी करत आहोत आणि जर का त्यांनी स्वतःहून राजीनामा दिला नाही तर आम्ही मात्र उग्र स्वरूपाचं आंदोलन आमदार राहुल बोंद्रेंच्या विरोधामध्ये आणि काँग्रेस पक्षाच्या विरोधामध्ये करणार आहोत।